नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर SC ST OBC VJNT SBC EWS कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संयुक्त संस्थामार्फत विद्यार्थी मित्रांनो 72,000 ते 1,22,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळते। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी तुमची CET ची एक्झाम असते, ठीक आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट, ठीक आहे। या CET ची जो सिलेबस लागणार आहे आणि याची पूर्वतयारी कशा प्रकारे करावी याची आपण माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर बघू शकता, सर्वात आधी आपण कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्ग 3 ची जी पूर्व प्रशिक्षण आहे त्यासाठी लागणारा सिलेबस म्हणजे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, ठीक आहे। टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहे आणि मीडियम ऑफ इंग्लिश आणि मराठी, त्यानंतर नेचर ऑफ पेपर, ऑब्जेक्टिव्ह टाईप, टोटल मार्कचे राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो 100। आणि यासाठी कोणतेही नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि परीक्षेचा कालावधी जो आहे हा 1 तासाचा असेल स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी। त्यानंतर इथे बघू शकता बँक, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड, SBI, RBI, RRB इत्यादी तत्सम पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो परीक्षा पूर्व प्रशिक्षण जे आहे त्याच्यासाठी लागणारा सिलेबस इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि मराठी आणि नेचर ऑफ पेपर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ टाईप आणि टोटल नंबर 100 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्कासाठी, ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता पोलीस, मिलिटरी भरती व पूर्व प्रशिक्षण यासाठी विद्यार्थी मित्रांनो अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण, प्रश्न संख्या 100 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। परीक्षेचे माध्यम मराठी, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप पेपर राहणार आहे आणि एकूण गुण जे आहे ते 100 राहणार आहे। याची जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी बॅच परचेस करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 93 56 29 8586 यावर तुम्ही मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला याच्या पूर्व प्रशिक्षण तयारीसाठी बॅच परचेस करायची आहे आणि 100% सिलेक्शन पाहिजे असेल तर, ठीक आहे। सिलेक्टेड आहे विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन राहील। आणि मोस्ट म्हणजे मी जे आहे तुम्हाला रिझनिंगच्या बाबतीत किंवा मॅथच्या बाबतीत तुम्हाला टॉपिक शिकवणार आहे। जेवढे की सिलेक्टेड झालेले विद्यार्थी मित्रांनो सपोज बार्टी, महाज्योती, TRT यासाठी यांच्यासाठी जर सिलेक्टेड झालेले जे विद्यार्थी आहे ते तुम्हाला गायडन्स करणारे विद्यार्थी मित्रांनो यांसारख्या पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी आणि PYQ सुद्धा अवेलेबल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या बॅचमध्ये करून देण्यात येईल। आणि एक्झाममध्ये एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहे त्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस विजय नोकरीच्या बॅचमध्ये करून देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। असं नाही की 5 रुपयात बॅच केली बा कोणी 10 रुपयात बॅच केली, ठीक आहे। आणि बाबा आझमच्या काळातला विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फक्त आणि फक्त त्या बॅचमध्ये पोलीस भरतीचेच क्वेश्चन दिसत आहे अशानं तुमचं सिलेक्शन होणार नाही, ठीक आहे। तर आपण ही बॅच लॉन्च केली। बॅचची फीज जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जास्त ठेवली नाही आहे, ते फक्त 99 रुपये ठेवलेली आहे, ठीक आहे। आणि मुलींसाठी एक बंपर ऑफर म्हणजे रक्षाबंधन आहे आज, तर रक्षाबंधनासाठी मुलींसाठी एक जबरदस्त ऑफर म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो बार्टी, ठीक आहे, आणि बार्टी आणि TRTI यांसारख्या कॅटेगरीज जे विद्यार्थिनी जे असेल SC आणि ST कॅटेगरीतील तर त्या विद्यार्थिनीसाठी, गरीब विद्यार्थिनीसाठी ऑफर म्हणजे जर त्यांचं सिलेक्शन झालं नाही विद्यार्थी मित्रांनो विजय नोकरीच्या टीमने जर त्या 2 कॅटेगरीतील बहिणींचं, त्या ज्या SC आणि ST कॅटेगरीतील बहिणींचं जर सिलेक्शन विजय नोकरीच्या गायडन्समध्ये राहून सुद्धा झालं नाही तर त्यांना अर्धे पैसे हे विजय नोकरीची टीम परत करणार आहे। म्हणजे जर का त्यांचं 99 रुपयाची बॅच परचेस करून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांना 50 रुपये विजय नोकरीची टीम मार्फत वापस करण्यात येईल, ठीक आहे विद्यार्थी मित्र। एवढी गॅरंटी विजय नोकरीची टीम घेणार आहे आणि 100% तुमचं सिलेक्शन करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, या नंबरवर मेसेज करू शकता तुम्ही व्हॉट्सॲपवर आणि बॅच परचेस करू शकता। अजून कोणते डाऊट्स असेल विद्यार्थी मित्रांनो तुमचे किंवा प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।